अमेरिकेमध्ये फ्लोरिडातल्या ऑर्लॅंडोमधल्या गे नाईट क्लबमध्ये गोळीबारात 50 जण ठार झालेले तर 53 जण जखमी झालेले आहेत। आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। 9/11 नंतरच्या अमेरिकेवरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे। ओमर मतीन नावाच्या हल्लेखोरानं अमेरिकी वेळेनुसार मध्यरात्री 2 वाजता हा बेछूट गोळीबार केला। तात्काळ घटनास्थळी जात ऑर्लॅंडो पोलिसांनी ओमर मतीनला ठार मारलं। ओमर मतीन हा अफगाण वंशीय अमेरिकन नागरिक आहे। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली आहे। सोबतच या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांची पाळमुळं शोधून काढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। त्याचवेळी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांचेही त्यांनी सांत्वन केलंय। We stand with the people of Orlando who have endured a terrible attack on their city. Although it's still early in the investigation, we know enough to say that this was an act of terror and an act of hate. The FBI is appropriately investigating this as an act of terrorism, and I've directed that we must spare no effort to determine what, if any, inspiration or association this killer may have had with terrorist groups. What is clear is that he was a person filled with hatred. Over the coming days, we will uncover why and how this happened, and we will go wherever the facts lead us. अमेरिकेत सहजपणे उपलब्ध होणारी बंदूक आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या हत्या याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑर्लॅंडो घटनेच्या पार्श्वभूमीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यामधल्या ऑर्लॅंडो शहरामध्ये 2 दिवसांमध्ये गोळीबाराच्या 2 घटना घडल्या। अमेरिकी वेळेनुसार शनिवारी मध्यरात्री नाईट क्लबमध्ये बेछूट गोळीबार झाला, तर त्याआधी शुक्रवारी एका थिएटरमध्ये एका बंदूकधारी हल्लेखोरानं गायिका क्रिस्टिना ग्रिमी हिची हत्या केली। द व्हॉइस या स्टार क्रिस्टिना ग्रिमीची हत्या करण्यात आली। म्युझिकल शो नंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारांदरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला। या दोन्ही घटनांनंतर ऑर्लॅंडोमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय। पाकिस्तानातून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय। या दहशतवाद्यांनी इथं गस्तीवर असलेल्या जम्मू पोलिसांच्या टीमला टार्गेट केलं। या हल्ल्यामध्ये 4 पोलीस जखमी झाले। इराकमधील आयसिसचा बुरुज ढासळू लागलाय। इराकी सैनिकांनी आयसिसच्या ताब्यातल्या भागावर आपलं वर्चस्व मिळवलंय। इराकी सैनिक आणि नाटो सैनिकांच्या मदतीनं आयसिसनं इराकच्या फलुजा शहरावर ताबा मिळवलाय। आयसिसनं 2014 मध्ये फलुजा आपल्या ताब्यात घेतलं होतं। पंजाबच्या फजलका भागामध्ये पाकिस्तान सीमेवर बीएसएफनं 2 पाकिस्तानी स्मगलर्सना मारले तर 1 जखमी स्मगलरला ताब्यात घेतलंय। अंमली पदार्थांचे 15 पॅकेट्स या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली आहेत। 1984 सालच्या पंजाब दंगलीसंबंधीच्या बंद झालेल्या 75 केसेसच्या फाईल्स पुन्हा उघडण्यात येणार आहेत आणि त्यासाठी एक एसआयटी नेमण्यात आली आहे। केसेस पुन्हा उघडाव्या अशी मागणी वारंवार शीख संघटनांकडून करण्यात येत होती। भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरामध्ये दंगल उसळली होती आणि यामध्ये हजारो शीख नागरिकांचा मृत्यू झाला होता। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या 3 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आहेत। भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री 11:30 वाजता ते घाना या देशात पोहोचले। घाना आणि आयव्हरी कोस्ट देशाला भेट देणारे प्रणव मुखर्जी पहिलेच राष्ट्रपती ठरलेले आहेत। तर 2 दशकांनंतर एखाद्या देशाचा राष्ट्रपती नाम्बिया देशालाही भेट देतो। काळानुसार संघटनात्मक बदल हे गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। अलाहाबाद इथं नियोजित भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी बोलत होते। नव्या विचारांसह तरुणांना घेऊन पुढे जाण्याची गरज पंतप्रधानांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली। कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायचंच आहे असा निर्धार पंतप्रधानांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणादरम्यान व्यक्त केला। पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी पक्षाच्या नेता निवडीसाठी फेब्रुवारी 2017 आधी 4 सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंग यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे। राजनाथ सिंग याबाबत फारसे उत्सुक नसल्याचं समजतंय।
आणि आता पाहूया राज्यातल्या बातम्या झटपट. पावसाच्या आतुरतेनं वाट पाहणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा आणखी लांबली. हवामान खात्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या मान्सूनच्या प्रगतीच्या नकाशानुसार मान्सून गोव्याच्या सीमेवरच अडकल्याचं स्पष्ट दिसतंय. 10 जून ते 12 जूनच्या 48 तासामध्ये मान्सूनच्या प्रगतीला मोठी खीळ बसल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. 10 जूनला कारवारपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारं हवामान गोवा आणि तळ कोकणाच्या किनारपट्टीवर तयार होत नसल्यानं हा उशीर होत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे मान्सूनसाठी पूरक असणाऱ्या वाऱ्यांची स्थिती मंदावल्यानं मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय आणि अशातच पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून कर्नाटकातच स्थिरावलाय. या परिस्थितीमध्ये बदल न झाल्यास मान्सून आणखी 2 ते 3 दिवस लांबणीवर पडेल. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर मिळाल्यास मान्सून उद्यापर्यंत कोकणासह दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज गोवा वेधशाळेनं वर्तवला. भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं. गेल्या 2 दिवसांपासून लातूर शहरात ढगाळ वातावरण होतं आणि अचानक आलेल्या पावसानं दुष्काळानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जवळपास अर्धा ते 1 तासभर हा पाऊस सुरू होता. वरुण राजानं आता पुढचे 4 महिने असंच बरसत राहावं असं साकडं यावेळी लातूरकरांनी घातलंय. मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये विजांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे या काळामध्ये विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. आगामी काळामध्ये विजांचं प्रमाण वाढणार असल्याचा इशारा देखील हवामान तज्ज्ञांनी दिलाय. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा निवडीनंतर प्रथमच मुंबईमध्ये दाखल झाले. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी डॉक्टर चंद्रा यांचं विमानतळावर जल्लोषात स्वागत केलं. डॉक्टर सुभाष चंद्रा हरियाणामधून राज्यसभेवर निवडून आलेले आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युती सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सरकार दुष्काळ निवारणामध्ये अपयशी ठरल्याचं सांगत जगभर हिंडणाऱ्या पंतप्रधानांना अर्धा दिवस सुद्धा दुष्काळी महाराष्ट्राचा दौरा करण्याकरता वेळ मिळाली नसल्याची टीका त्यांनी केली आहे. पुण्यामधल्या इंदापूरमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. तपास यंत्रणांना तपासामध्ये काही सापडलं नाही की ते सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडतात अशी टीका सनातन संस्थेनं पुण्यामध्ये केली आहे. दरम्यान सनातन संस्था दहशतवाद आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी संघटना आहे आणि म्हणून या संस्थेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी सांगलीत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तपासावर ताशेरे ओढल्यानंतरच तपासाला गती आली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 27 गाव परिसरातल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. आयुक्त ई रवींद्रन यांनी आता 27 गावांमधल्या अनधिकृत इमारतींकडे आपला मोर्चा वळवलाय. या सर्व इमारती या MMRDA मान्यताप्राप्त नसल्यानं पालिका ही सर्व बांधकामं विरोधात कारवाई करणार आहे. मात्र सुरुवातीपासूनच याला गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केलाय. आता ते 27 गाव विभागातल्या जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या विरोधात एकत्र येत या कारवाईला विरोध दर्शवलाय. या कारवाईला आधीपासूनच टोकाचा विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली या सर्वांनी एकवटून बांधकाम व्यावसायिकांची एक संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीने एका सभेचं आयोजन कल्याणमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी महापालिकेविरोधात रणशिंग फुंकण्यात आलंय. स्वस्त धान्य योजनेतल्या शेकडो पोती धान्य कचऱ्यात टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघड झालाय. औंध परिसरातल्या पाटील पडळ वस्तीमधल्या एका खाणीत हे धान्य टाकून देण्यात आलं. त्यामध्ये सुमारे 100 पोती गहू तसंच सुमारे 50 पोती तांदूळ आहे. या पोत्यांवर सरकारी योजनेतलं धान्य असाही शिक्का आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. रविवारी स्थानिकांनी हे धान्य पाहिल्यानंतर परिसरातले अनेक गोरगरीब हे धान्य घरी घेऊन गेले तर उर्वरित धान्यावर डुकरांनी ताव मारला. हे धान्य कोणी आणि का फेकून दिलं याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मुंबईमध्ये सध्या खेळाची मैदानं खेळण्यासाठी राहिलेलीच नाहीयेत तर काही मैदानं असून सुद्धा तिथं अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. घाटकोपरच्या दत्ताजी साळवी मैदानाची अवस्था ही अशीच आहे. मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मैदानाची दुरवस्था झालेली आहे. अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केल्यानं खेळाडूंना खेळण्यासाठी अडचण होते. मैदानामध्ये ट्रक पासून ते सर्वच प्रकारच्या गाड्या या मैदानामध्ये पार्क केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच या मैदानामध्ये उभ्या असलेल्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. वारंवार तक्रार करून देखील महापालिका कारवाई करत नसल्यानं खेळाडू आणि नागरिक त्रस्त आहेत.
भंडारा जिल्ह्यामधल्या मोहाडी तालुक्यामध्ये एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली। ही महिला माहेरहून सासरी चालली होती। बस स्थानावर सोडण्याच्या बहाण्यानं दोघांनी या महिलेची दिशाभूल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। 5 दिवस या नराधमांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला। पीडित महिला ही आरोपींच्या तावडीतून कशी आपल्या गावामध्ये पोहोचली, तिनं घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबांना सांगितला आणि त्यानंतर कुटुंबियांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार नोंदवली। या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। दिलीप शेंडे आणि तुषार शेंडे अशी या 2 आरोपींची नावं आहेत। आरोपींवर भारतीय दंडविधान 376 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। चौकशीवरून तिच्या बयानावरून असे निष्पन्न झाले की दिनांक 28/5/16 ते 7/6/16 पर्यंत या दोन्ही आरोपींनी तिच्याबरोबर मौजा आमगाव इथे आडीपाडीने बलात्कार करून तिला 8 ते 10 दिवस आपल्याकडे ठेवून तिच्याशी संभोग केला। पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। शहराच्या खडकी बाजार परिसरामध्ये शनिवारी रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली आहे। तोडफोड करणाऱ्या टोळक्यानं केलेल्या मारहाणीमध्ये 3 जण जखमी झाले। तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती। गाड्या फोडण्याची 2 दिवसातली दुसरी घटना आहे। थेरगाव परिसरामध्ये काही अज्ञातांनी 22 गाड्यांची तोडफोड केलेली होती। नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तोडफोड करण्यात आली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मात्र सलग 2 घटना घडूनही पोलिसांकडून अद्याप कोणावरही कारवाई न झाल्यानं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ठाण्यामधल्या कोकणी पाडा परिसरामध्ये शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय। 3 चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला। मात्र चोरीची कुणकुण लागता शेजाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांना बोलावलं आणि त्यामुळे तिघांनी धूम ठोकली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रौनक पार्कमध्ये ही घटना घडली। सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये तिघे चोर कैद झालेले आहेत। हे तिघेही चड्डी बनियन गँगमधले असावेत असा संशय आहे आणि त्यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे। पिसाळलेल्या कुत्र्यांना केलेल्या हल्ल्यामध्ये 9 लहान मुलं जखमी झाली आहेत। कल्याण पूर्वेकडच्या चिकणीपाडा परिसरामध्ये ही घटना घडली आहे। या सर्व मुलांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सध्या मुलांची प्रकृती स्थिर आहे। वाढत्या भटक्या कुत्र्यांचा त्रास कल्याणकरांना नवा नाही, मात्र कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष्य केल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी या स्थानिकांनी केली आहे। लोकहितासाठी केलेला कायदा न्यायालयामध्ये टिकत नसेल तर खरंच न्याय झाला असं म्हणायचं का असा प्रश्न उपस्थित होतो, असं मत व्यक्त केले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी। कायदा फक्त पुस्तकाप्रमाणे नको तर समाज हिताचाही विचार व्हावा असं मत निकम यांनी व्यक्त केलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या 117 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार म्हणून माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं। त्यावेळी निकम यांनी हे मत व्यक्त केलंय। उन्हाळा संपला की लगबग सुरू होते ती विद्यार्थ्यांची पुस्तकं विकत घेण्याची। या आठवड्यापासून शाळा सुरू होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकं ते गणवेशापासून दप्तरापर्यंत सगळ्याच वस्तू या नवीन घेण्याचा हुरूप असतो। त्यामुळे नव्या वर्षाच्या शालेय साहित्य विकत घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी दुकानांमध्ये एकच गर्दी केली आहे। उल्हास नदीवरील सावरे गावाजवळच्या सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला पूल विक्रमी वेळेमध्ये बांधून झाला। अवघ्या 2 महिन्यात हा पूल बांधून झालाय आणि या महत्त्वाच्या पुलामुळे बदलापूर, वांगणी, कर्जत मार्ग म्हणजे ठाणे आणि रायगड जिल्हे जोडले गेलेले आहेत। या पुलामुळे वांगणी आणि परिसरातल्या किमान 30 ते 40 गावांच्या ग्रामस्थांची फार मोठी सोय झाली आहे। पावसाळ्याच्या तोंडावर हा पूल बांधून झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। सुमारे 55 वर्षांपूर्वी सावरे गावाजवळ एक लहानसा पूल बांधण्यात आला होता, मात्र पावसाळ्यामध्ये या पुलाचा वापर करता येत नव्हता। 2005च्या महापुरामध्ये संपूर्ण पूलच वाहून गेला होता आणि त्यामुळे ग्रामस्थांना 15 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत होतं। अखेर हा पूल सुरू झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एक विचित्र अपघात झालाय। 3 कार एकमेकांना धडकल्या। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 11 जण जखमी झालेत। त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे। भातन बोगद्यापाशी हा अपघात झाला।
मुरुड इथं सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झालाय. मुरुड जवळच्या डोंगरी इथं सेल्फी काढताना तोल जाऊन दरीमध्ये पडल्यानं पर्यटकाचा मृत्यू झालाय. अभिजित पवार असं या मृत पर्यटकाचं नाव आहे. मुरुड जवळच्या समुद्रामध्ये असलेल्या जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात त्याला जीव गमवावा लागला. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा इथल्या रहिवासी असलेला अभिजित हा मित्रांसोबत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आला होता आणि तिथनं परतताना एका उंच टेकडीवर उभं राहून किल्ल्यासोबत सेल्फी काढत असताना तोल जाऊन तो दरीत पडला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून विभागीय कार्यालयासमोर अनेक शिक्षक उपोषणाला बसलेत. औरंगाबादमध्ये उपोषणाला बसलेल्या गजानन खरात या शिक्षकाचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांना 1.5 वर्षांचा एक मुलगा असून वृद्ध आई आहे. पोलिसांमार्फत महाराष्ट्र शासनाची दडपशाही सुरू असून वैद्यकीय सुविधा देण्यास शासन विसरलंय. विना अनुदानित शाळा कृती समितीनं याबाबत सरकारला जबाबदार धरलंय. येत्या 15 जूनपासून काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे झी नेटवर्क ग्रुपतर्फे लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना मोफत पाणी वाटप करण्यात येत आहे. झी मराठीतर्फे जिल्ह्यातल्या 28 गावांमध्ये 4000 लिटर पाणी वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त भागामध्ये अशा पद्धतीनं पाणी वाटप करणारी झी मराठी ही पहिली मराठी वाहिनी आहे. मान्सूनपूर्व पावसानं जिल्ह्यामध्ये हजेरी लावली असली तरी झी मराठीनं अजून पाणी वाटप थांबवलेलं नाहीये. ओंजळभर आनंद तुमच्यासाठी असं या उपक्रमाचं नाव आहे. नाशिक शहरामध्ये नाले बुजवल्यानंतर आणि भुयारी गटार योजना तयार करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणचे मॅनहोल्स तुटलेले आहेत. काही ठिकाणी मॅनहोल्सना तडे गेले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये पाणी साचून दुर्घटना घडण्याची भीती आहे. काही ठिकाणचे मॅनहोल्स रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच असल्यानं लोकांसाठी ते त्रासदायक ठरतात. महापालिकेनं तातडीनं अशा मॅनहोल्सची दुरुस्ती करण्याची मागणी नाशिककर करत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.